नमस्कार सर्वांना। तर माझी आजची रेसिपी आहे बघा, रताळे। हे मी उकडून घेतलेले रताळे आहेत आणि हे बटाटे आहेत। हे रताळे मी अर्धा किलो घेतलेले आहेत आणि पाव किलो बटाटे हे मी उकडून घेतले। तर यांना मी आता सोलून घेते। आपल्याला उपवासाची रेसिपी करायची आहे। नवरात्रीमध्ये आता उपवासाची रेसिपी मी दाखवणार आहे, त्यातली ही पहिली रेसिपी। तर आता हे आपण सोलून घेऊया रताळे। हे पहा, इथे आपले बटाटे आणि रताळे सोलून झालेले आहेत। तर यांना मी आता आपल्याला किसायचे आहेत। तर प्रथम आपण रताळे किसून घेऊया। हे बघा, इथे आपला रताळा आणि बटाटा किसून पण झालेला आहे। मी हात मोजून ठेवला, तरी पण तुम्हाला मी दाखवते कुठल्या वाटीने मी मोजला येतो। हा बघा, ही वाटी आपल्याकडे 200 ग्रॅमची जरा भरून झालेलं आहे। हे 2 वाट्या आहे। तर रताळ्याचं किस 2 वाट्या असेल तर आपल्याला 1 वाटी बटाटा पाहिजे। हा बघा, 1 वाटी बटाटा घेतला मी इथे। एकत्र करूया आता। आता याच्यासाठी आपल्याला राजगिरा किंवा हा बघा, राजगिरा पीठ मी आणलेलं आहे। तर आपण आता हे 1 वाटी घेऊया। सध्या लागेल तसं घेऊया। शिंगाड्याचं पीठ पण तुम्ही घेऊ शकता। मी 1 वाटी याच्यामध्ये घालून घेते आणि आता याच्यामध्ये थोडंसं आता सध्या मी साधं मीठच घालते, कारण काही रेसिपी मला अजून उपवास आज नाही आहे, पण तुम्हाला दाखवण्याकरता हा 1 टीस्पून मीठ घेतलेला आहे इथे। तर आता हे आपण एकत्र मिक्स करून घेऊया, याचा गोळा करून घेऊया। पीठ तुम्हाला कसं हवं तसं, बाइंडिंग जेवढं होईल तसं पीठ घ्या तुम्ही। नाही तर तात्पुरतं मग तुम्ही काय करा, याच्यातलं थोडा रताळा वगैरे कमी करा आणि मग पीठ घ्या। जसं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही प्रमाण वाढवत जा। तसं मी चांगला याचा गोळा करून घेते। हे बघा, हे पहिल्यांदा मी त्याला 1च वाटी पीठ वापरलेलं आहे। पण आता मी काय करते, ह्याच्यातले 2 भाग करते। आता हे कशा करते मी 2 भाग। याच्यामध्ये तुम्ही अजून पीठ घालून तुम्ही याच्या पुऱ्या पण करू शकता, राजगिरा किंवा शिंगाडा पीठ घालून। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पीठ घालूया। पाव वाटी पीठ मी घातलं आहे। हे मळताना आपल्याला अंदाज येतोच किती पीठ लागतं ते आपल्याला। आणि असं प्लेटमध्ये हे असं घासून यायला चांगलं असं मळा, कारण मग ते प्लेन होईल एकदम। मी पण अशाच प्रकारे करते। आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे। तर थोडंसं 1 चमचा आपण तूप घालून घेऊया। आपलं सारणाचं साहित्य त्याच्यामध्ये आता हे बेदाणे आहेत, ते मनुके आणि हे काजू थोडेसे आपण पहिल्यांदा हे गरम करून घेऊया, साधारण असे भाजून। आता इथे बघा, मी 1 वाटी हे खोबरं घेतले, पण हे वरपर्यंत घेतले, म्हणजे जवळजवळ पाव किलो खोबरं आहे। 200 ग्रॅम ती सपाट वाटी होती त्याचं होतं, आणि हे जास्त आहे। तर आता हे आपण याच्यात घालूया। चांगलं मिक्स करून घेऊया। हे मंद आचेवरच करून घ्या। त्यासोबत ह्याच्यामध्ये आपण साखर पण घालून घेऊया। हे मी अर्धा वाटी साखर घेतली आहे। सध्या मी याच्यातली कमी टाकते, जरा लागली तर नंतर टाकू आपण। हे जरा मिरची ठेचून घेतलेली आहे, 3-4 मिरच्या आपण टाकू याच्यामध्ये। चांगलं असं हे भाजून घेऊया। बघा, इथे खोबरं आपलं होत आलं आहे। जास्त पाण्याचं पाणी सुकवू द्यायचं नाही, थोडंसं मॉइश्चर ठेवायचं याच्यामध्ये। बघा, आता कलर पण चेंज झाला आहे खोबऱ्याचा। तर आता काय करूया, गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये ना आपण लिंबाचा थोडासा रस, आता तुम्हाला ह्याच्यातलं काय, हे काजू किंवा मनुका, लिंबाचा रस हे आवडत असल्यास तरच तुम्ही टाका ह्याच्यामध्ये। पण लिंबाचा रस थोडासा टाकला ना चव छान येते। जास्त नाही, थोडासा बघा, याकडे 1 चमचाच लिंबाचा रस आहे, फक्त 1 चमचा मी घेतला आहे।
हे बघा मी गोळे करायला घेतलेले आहेत. असे लिंबा एवढे मी गोळे केले. असा तुपाचा हात जरासा लावला इथे, हाताला जरा तूप लावून घ्यायचं आणि असे गोळे करायचे. तर असे माझे आता बघा इथे अर्ध्या पिठातले आपले 10 गोळे झालेले आहेत. तर आता आपण त्याची पारी करू, त्याच्यात हे भरून घेऊया चारण. हे बघा अशी पारी करायची त्याची, मोदकाला पारी करतो ना आपण तशीच. आता ह्याच्यामध्ये फक्त 1 चमचा भरून सारण भरा, जास्त भरायचं नाही मोदकासारखं. एवढं अशा अलगद हाताने ती कचोऱ्याची बंद करून घ्यायची. आता तुम्हाला हवा तसा तो आकार द्या, गोल एकदम लाडूसारखा द्या किंवा थोडासा चपटा द्या. मी ते जास्त गोल करत नाही, मी थोडासा गोल आणि असा थोडासा चपटा केलेला आकार. हा बघा, बघितला. अशा प्रकारे आपण सर्व करून घेऊया. हे बघा आपल्या सर्व कचोऱ्या स्टफ करून झालेल्या आहेत. तर आता मी तळायला घेते. तर आपण गॅसकडे जाऊया. आता तेल चांगलं तापलेलं आहे, गॅस आपण मीडियम करूया. आता आपण याच्यात पहिल्यांदा आपण 2 कचोऱ्या सोडूया, एकदम नाही घालायच्या, पण आपल्याला तेलाचं टेम्परेचर बघावं लागेल. बुडबुड्या संपल्याशिवाय तुम्ही पलटी करू नका. हवं तर याच्यावर असं थोडंसं तेल सोडा. खूप नाजूक आहेत त्या, व्यवस्थित हाताने त्यात पलटी करा. यांना आता मी काढून घेते. बघा कलर कसा आला कचोरीचा. याच्यावरचं तेल लगेच निघतं. हे पहा आपल्या इथे सर्व कचोरी झालेल्या आहेत. तर आता आपण प्लेटिंग करूया. बघा इथे आपल्या आता प्लेटिंग करून झालेलं आहे. हे दही आहे, याच्यावर मी थोडीशी जिरा पावडर टाकते. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, तुम्ही खात असाल तर टाका. आणि ही जरा लाल मिरची पावडर. छान रंगत दिसते की नाही याची. बाकीच्या पण मी कचोरी इथे केलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते एखादी. बघा तोडून दाखवते तुम्हाला, छान झालेली आहे. आणि हे बघा आपलं आतलं सारण. तर तुम्हाला ही कचोरी कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही पण बघा ही बनवून नवीन रेसिपी. साबुदाणे ते आपण नेहमीच खातो, खिचडी वगैरे, वडे. तर अशी पण वेगळ्या प्रकारची रेसिपी तुम्ही करून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.